श्री हरिविजय अध्याय 9. दावे बंधन. यमल व अर्जुन या गंधर्वाचा उद्धार. गोकुळातील गवळणींच्या खोड्या. एके दिवशी यशोदा कृष्णास घेऊन बसली होती. घरात चुलीवर दूध तापत ठेवले होते. ते उतू गेल्याचा वास आला म्हणून ती कृष्णास खाली ठेवून लगबगीने आत गेली. तो सर्व दूध उतू गेल्याचे तिला दिसले. काही वेळाने बाहेर येऊन पाहते तो आपणास मांडीवरून खाली ठेवून आई आत गेली. म्हणून कृष्णाने डेऱ्यावर रवी आपटून तो फोडून टाकला. जिकडे तिकडे गोरस सांडलेला दिसला. हे कृष्णाचे कृत्य पाहून यशोदेस त्याचा राग येऊन तिने कृष्णास गोकुळास बांधले. ते पाहून गवळणी हसत हसत घरी गेल्या व यशोदा घरात गेली. अंगणात कोणीही राहिले नाही. असे पाहून श्रीकृष्ण सरकत सरकत त्या उकळा सुद्धा अंगणात मोठे वृक्ष उभे होते त्याच्या जवळ आला. त्या दोन वृक्षामधून तो पलीकडे चालला, पण मध्ये उकळ अडकलेले त्याचा धक्का त्या वृक्षांना लागताच ते वृक्ष उन्मळून खाली पडले व त्यातून दोन दैदिप्यमान पुरुष बाहेर आले. मोठा काड असा आवाज झाला म्हणून घाबरत यशोदा बाहेर आली. तो तिने पाहिले दोन झाड पडली आहेत व कृष्णापुढे दोन दिव्य पुरुष हात जोडून उभे आहेत. ते कृष्णाला म्हणाले, महाराज, आम्ही दोन उन्मत्त गंधर्व होतो. आमची नावे यमल व अर्जुन अशी आहेत. आम्ही पूर्वीचे कुबेराचे पुत्र असून नारद मुनीच्या शापाने वृक्ष झालो. पुढे श्रीकृष्ण तुम्हा दोघांमधून उकळासह पलीकडे जाईल. त्यावेळी श्रीकृष्णाचे पाय तुम्हाला लागतील, मग तुमचा उद्धार होईल. या नारद मुनीच्या शापवाणीमुळेच आज आमचा उद्धार झाला. असे बोलून ते गंधर्व कृष्णास नमस्कार करून निघून गेले. नंतर श्रीकृष्णास यशोदेने आपल्या कडेवर घेतले व सद्गतीत होऊन ती म्हणाली, जळोत माझे हात, माझ्या बाळ कृष्णास मीच बांधले. देवाने कृपा केली म्हणून माझा बाळ दिसला, नाहीतर आज केवढा अनर्थ झाला असता. असे म्हणत यशोदेने त्यास घरात नेले. त्याच्यावरून मीठ मोहऱ्या उतरून टाकल्या. नंदाने श्रीकृष्णाच्या जीवावरील मोठे संकट टळले म्हणून पुष्कळ दान धर्म केला. एके दिवशी सकाळी श्रीकृष्ण देवघरात खेळत असता त्याने देवाऱ्यातील सगळे शाळीग्राम तोंडात घालून गिळून टाकले. इतक्यात नित्याप्रमाणे नंद स्नान करून आला आणि देवपूजेला बसला. पूजेसाठी देव खाली काढून पाहतो तो एकही शाळीग्राम देवाऱ्यात नाही. तेव्हा तो रागाने यशोदेस म्हणाला, अगं, आज देवाऱ्यात एकही शाळीग्राम नाही, ते कोणी नेले? ती म्हणाली, कृष्ण येथे मगाशी खेळत होता, त्याला विचारा. नंदाने कृष्णाला विचारले, मी शाळीग्रामाची पूजा केल्याशिवाय कधीही अन्न घेणार नाही. नंदाचा हा निर्धार पाहून श्रीकृष्णाने आपले तोंड उघडून नंदास दाखविले. त्यात नंदाला असंख्य शाळीग्राम, असंख्य सूर्य, असंख्य दैवते, शक्ती, गणपती, शंकर ही अनंत ब्रह्मांड रचना दिसली. तेने करून आनंदित होऊन नंद देहभान विसरला. काही वेळाने कृष्णाने आपली माया आवरली. नंद भानावर येताच सगळे शाळीग्राम त्याला दिले. ते घेऊन नंदाने देवपूजा केली आणि आनंदात श्रीकृष्णासह भोजन केले. एके दिवशी प्रातःकाळी कृष्ण उठून यशोदेजवळ दूध प्यायला मागू लागला. तेव्हा यशोदा म्हणाली, आज रविवार आहे. आज खंडेरायास नैवेद्य दाखवल्याशिवाय ते कोणाला द्यायचं नाही. तसे केले तर दैवत आपल्यावर कोपेल. हे ऐकून कृष्णाने विचारले, खंडेराया कोण आहे? यशोदा म्हणाली, देवाऱ्यात आहे, तेथे जाऊन पहा. ते ऐकता श्रीकृष्ण देवाऱ्याजवळ गेला. त्याने खंडोबासह सर्व देवांस दोरीने बांधले. मग तो आईला म्हणाला, आई, तू देवाचे एवढे मोठे सत्व सांगतेस, पण हे देव या दोरीने मी बांधून ठेवले आहेत. तुझा देव आता मला काय करणार आहे? असे म्हणून श्रीकृष्णाने सर्व दूध नैवेद्य दाखविण्यापूर्वीच पिऊन टाकले. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण उठताच रडू लागला. तो म्हणाला, आई, माझी मान वाकडी झाली आहे, मला कडेवर घे. यावर यशोदेने कृष्णास कडेवर घेतले आणि म्हणाली, कृष्णा, काल नैवेद्य न दाखवितास तू दूध प्यालास, खंडेरायाची थट्टा केलीस म्हणून तुझ्यावर त्याचा कोप झाला आहे. आता चल देवाकडे. असे म्हणून तिने कृष्णास देवघरात आणले आणि खंडेरायाचा भंडारा कृष्णाच्या कपाळी लावला. त्यावेळी खंडोबा तेथेच प्रकट झाले आणि यशोदेस म्हणाले, यशोदे, तुझे पुण्य अपार म्हणून हा परमेश्वर तुझे उदरी आला आहे. आम्ही सर्व दैवते त्याच्या अंगभूत आहोत. याला नैवेद्य दाखविलास म्हणजे आम्ही सर्व तृप्त होऊ. असे बोलून खंडेराया गुप्त झाला. एके दिवशी मला
आधी जेवायला वाढ, असा हट्ट धरून श्रीकृष्ण बसला. यशोदा म्हणाली, बाळ, आधी देवाला नैवेद्य दाखवून मग तुला वाढते. हे ऐकून असे देव तरी किती आहेत, असे कृष्णाने आईस विचारले. यशोदा म्हणाली, भैरव, गणेश, खंडेराया, श्री शंकर, भगवती, जगदंबा असे निरनिराळे कितीतरी देव आहेत. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाला, अगं, सगळ्यात जो श्रेष्ठ आहे असा एक देव असेल त्याची पूजा कर. यशोदा म्हणाली, कृष्णा, असा एक देव तो आम्हाला कसा दिसणार? हे ऐकता श्रीकृष्णाने आपले घनश्याम चतुर्भुज हाती शंख, चक्र, गदा, पद्म घेतलेले पितांबरधारी दिव्य रूप यशोदेला दाखविले. यशोदेने विस्मित होऊन त्या रूपास नमस्कार केला. त्याबरोबर श्रीकृष्ण बाळ होऊन यशोदेपुढे उभा राहिला. यशोदेने भानावर येऊन कृष्णास प्रेमाने कडेवर घेऊन कुरवाळले. एकदा कृष्ण बलरामासह मुलांबरोबर खेळ खेळत होता. त्यावेळी श्रीकृष्णाचा श्यामवर्ण पाहून तो कृष्णास म्हणाला, कृष्णा, एक गोष्ट तुला माहीत नाही. यशोदामाईने तुला कोंडा देऊन विकत घेतला आहे. यशोदामाईचा रंग गोरा, नंदाचा रंग गोरा, तुझा मात्र श्यामल. यावरून तू त्यांचा खरा मुलगा नाहीस, विकत घेतलेला मुलगा आहेस, हे लक्षात घे. हे बलरामाचे बोलणे ऐकता कृष्ण स्फुंदून स्फुंदून रडू लागला. हे यशोदेने पाहिले. ती धावत श्रीकृष्णाकडे आली. तिने त्याला उचलून हृदयाशी धरले आणि विचारले, बाळा, असं रडायला काय झालं? तुला कोणी काय बोललं? तेव्हा कृष्ण म्हणाला, आई, दादा म्हणतो तू कोंडा देऊन मला विकत घेतले आहेस. बलराम तुला चिडविण्यासाठी काहीतरी खोटं बोलतो, असे म्हणून यशोदेने त्याला हृदयाशी धरून त्याचे चुंबन घेतले. अशा अनेक प्रसंगातून श्रीकृष्ण आपला मोठेपणा, अलौकिकत्व सर्वांच्या लक्षात आणून देई आणि अखेर सर्वांच्याच प्रेमाचा विषय होईल.